हॅलो. तर ट्रेंडिंग होणं म्हणजे काय किंवा ट्रेंड म्हणजे काय? तर ट्रेंड म्हणजे सध्या चाललेली असलेली एखादी सर्वसामान्य लोकप्रियता किंवा सर्वसामान्य कल घेतलेलं वळण. आणि ट्रेंडिंग होणे म्हणजे काय होणे? तर फेमस होणे. आपल्याला सगळ्यांनाच फेमस व्हायला आवडतं किंवा आपण नवीन ट्रेंडनुसार ट्रेंडिंग होतो. म्हणजेच काय होतो? तर लोकप्रियता मिळवतो कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या गोष्टी. तर आजकाल सगळ्या गोष्टीत आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करून लोकप्रियता मिळवता येते. आजकाल आपण कितीतरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स बघतो, कितीतरी रील स्टार्स बघतो, कितीतरी व्लॉगर्स बघतो, जे असे बिनधास्त ट्रेंड्सचा वापर करून ट्रेंडिंग होत असतात. सध्या ट्रेंडिंगवर असलेलं ॲप म्हणजे घिबली ॲप, ज्याच्यात आपण आपला साधा फोटो टाकला की ते आपलं एक छोटंसं कार्टून टाईप पोस्टर बनवून देतं. त्याला घिबली म्हणतात. हां, ते मीही केलं. म्हणजे सगळ्यांसोबत त्याचं काय म्हणतात, वेड मलाही लागलं होतं. कधी कधी आहे एकदम, कधी कधी इच्छा होते की करावं. मग एक 2-4 किंवा एक ग्रुपमधला फोटो घ्यायचा आणि मस्त त्याचं घिबली करायचं आणि मस्त मागणं गाणं बिणं लावून फुल ऑन ट्रेंडिंग, फुल ऑन मजा मस्ती आणि ट्रेंड करायचा. थोडक्यात काय, मलाही ट्रेंडिंगचं वारं आहेच. अहो शेवटी मीही तुमच्या जनरेशन मधलीच आहे. मलाही ते असणारच ना. आणि ते वारं असं पसरत जातं की ते एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे इतक्या वेगाने येतं की तो वेग आपणही मॅच करू शकत नाही. म्हणजे तो ट्रेंड आल्या आल्या अगदी 2 सेकंदात आपल्या व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्टमध्ये, आपल्या इन्स्टाच्या फ्रेंड्समध्ये, फेसबुकच्या फ्रेंड्समध्ये किंवा इतर कुठेही आपण बघतो तर शेकडो लोकांनी ते ऑलरेडी केलेलं असतं. मग या जगातल्या निम्म्या लोकांनी ते केलं तरी राहिलेली जनता निम्मी मागे होतेच की ते करायला. हळूहळू करत 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 ते करतात आणि सगळे एकदा का त्या ट्रेंडिंगवर आले आणि ट्रेंड झाले की मग काय विचारायचीच सोय नाही. कधी कधी ते घिबलीचं ॲप असं म्हणतं की थांबा, या रूटला ट्रॅफिक आहे, तुम्ही आत्ता काही करू नका. मला हा एक्सपिरियन्स आलाय तर हा. पण जशी यातनं मजा मिळते, आनंद मिळतो किंवा एक छान नवीन ट्रेंडिंग असल्याचा आपल्याला एक ट्रेंड किंवा हॅशटॅग मिळतो किंवा आपल्याला एक छान वाटतं की मी पण ह्यांच्याबरोबर आहे, मी पण या स्पर्धेत आहे. तर त्याचबरोबर आपल्याला या सगळ्याची मनापासनं सुरक्षितता पण बाळगली पाहिजे. कारण आजकालच्या जगात AI किंवा कुठल्याही गोष्टीत सुरक्षितता इतकी दुय्यम झालेली आहे की आपण सहज कुठल्याही लिंकवर क्लिक करतो आणि दुसऱ्या सेकंदाला आपल्या बँक अकाउंटमधले पैसे रिकामे होतात. कुठल्या तरी फोन कॉलवरती आपण OTP सांगतो आणि आपोआप आपल्याला काहीतरी मेसेज येतो. कधी कधी चुकून आपल्या बँक अकाउंटमध्ये कुणाचे तरी पैसे ट्रान्सफर होतात आणि मग कोणतरी आपल्याला कॉल करतं की चुकून आपल्याला आमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आले, तुम्ही ते आम्हाला परत पाठवा. मग आपण मोठ्या मनाने ते परत पाठवायला जातो आणि अचानक फ्रॉड केलाय म्हणून ती लोक बँकेत तक्रार करतात. असे अनेक फ्रॉड्स आहेत. त्यामुळे आपण हे करताना थोडीशी सुरक्षितता बाळगली आणि आजच्या या नेट युगात थोडंसं आपला जो कॉम्प्युटर सारखा चालणारा मेंदू आहे त्याचा वापर केला तर या ट्रेंड सोबतच आपणही सुरक्षितरित्या ट्रेंडिंग झालो तर काय वाईट आहे, बरोबर ना? आणि शेवटी काय, ट्रेंडिंग होणं म्हणजे आजच्या सोशल मीडियाच्या जगात किंवा नेट युगात किंवा आजच्या या तंत्रज्ञान युगातली एक स्पर्धा म्हणता येईल. अर्थात तू पुढे का मी पुढे, मग तू हा केलास तर तो ट्रेंड मी करणार, मग तू हा रील्स का केलास मग मी पण हेच रील करणार, मग ह्याच्यापेक्षा चांगलं मी करून दाखवते, ही स्पर्धाच झाली ना. तर थोडक्यात या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण सुरक्षितता बाळगली गरजेची आहे. बाकी आणखीन तुम्हाला सगळं माहितीच आहे की माझ्याही पेक्षा कितीतरी सायबर एक्सपर्ट्स किंवा कॉम्प्युटरमधले तज्ज्ञ तुम्ही असाल. तुम्हाला या सूचना वेगळी द्यायची गरज नाही. पण कितीही शिक्षित माणूस असला तरी सुद्धा आपण या सगळ्या सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने एक खूप मोठी खबरदारी घ्यायची की इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या अननोन लिंक्सवर, कुठल्याही प्रकारच्या माहीत नसलेल्या गोष्टींवरती क्लिक करायचं नाही.
जर शंका असेल तर आपल्या जवळच्या तज्ज्ञ माणसं कोण आहेत त्यांना विचारायचं. ठरलं तर मग आजपासून हे करूया आणि या सगळ्या तंत्रज्ञान युगात आपण सेफ राहूया आणि तरी सुद्धा ट्रेंडिंग होऊया. चला तर मग लेट्स ट्रेंड समथिंग. बाय बाय.